नमस्कार. हे 2 बीट घेतले आहेत. बीटाचे आपण सालं काढून घ्यायचे आहेत. सालं काढून झाली की त्याला चांगलं बारीक कापून घ्यायचं. बारीक दोन्ही बीट चांगले बारीक कापून झाले की नंतर मग आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे 2 बीट कापलेली. आता ते टाकून झाले की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकायची आहे. जर तुमच्याकडे पिठी साखर असेल तर ह्याच्यामध्ये जाडी साखर नका टाकू. आता ही जाडी साखर टाकून मी वाटून घेतलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी 1 वाटी नाचणीचं पीठ टाकलं आहे. अजून कमी थोडंसं मला वाटलं म्हणून मी अजून अर्धी वाटी टाकले. आता अर्धी वाटी टाकून हे बघा, हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. असं घट्ट झालं पाहिजे. आता मिक्स करून झालं की नंतर ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर टाकली आहे. आता वेलची पावडर टाकून झाली की नंतर परत मिक्स करून घ्यायचं. आता हे मिक्स करून झालं की नंतर ह्याच्यामध्ये मी 2 चमचे हे बघा, फक्त ना मिक्सरच्या भांड्यामध्ये जे बिटाचं हे राहिलं होतं, कीस राहिला होता, ते मी बिटाची पेस्ट राहिली होती ती फक्त काढून घेण्यासाठी मी 2 चमचे दूध टाकलं आहे ह्याच्यामध्ये. आणि हे टाकून आपण चांगलं हे मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट त्याची वेस्ट नाही होणार. आता ह्याच्यामध्ये मी 2 चमचे मिल्क पावडर टाकली आहे. आता हे चांगलं एकजीव करून घ्यायचं. हे बघा, असं एकदम बॅटर झालं पाहिजे. एकदम एकजीव करून घ्यायचं. आणि एकजीव करून झालं की नंतर मग आपण आप्पे पात्र असेल तर त्याच्यामध्ये आपण आप्पे पात्र गरम करायला ठेवायचं गॅसवरती. आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकली आणि पाव चमचा बेकिंग सोडा टाकला आहे. ते टाकून आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालं की नंतर हे आप्पे पात्रामध्ये थोडंसं मी एकदम पाव चमचा मी तूप टाकलं आहे आणि त्याच्यावरती हे आपले बीटचे आप्पे टाकले आहेत आणि त्याच्यावरती काजू लावले आहेत. हे सजावटीसाठी आहे. जर तुम्हाला लावायचे असेल तर लावा, नाही तर नका लावू, पण छान दिसत म्हणून मी लावले. तर मस्त ही आपली नाचणीची बीटाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आणि प्लीज माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हे बघा, मस्त मुलंही खुश होतील चांगले बघून. आकार असा मस्त लाल बुंद आणि त्याच्यावरती सफेद काजू लावला आहे. तर कसं वाटलं हे तुम्हाला मला कमेंट करून सांगा. आणि खाण्याला तितकंच पौष्टिक आहे. मुलांनाही टिफिनला वगैरे देऊ शकतो. मोठे चहाबरोबर खाऊ शकतात. चांगलं नाचणीच्या पिठाचं आहे, पौष्टिक आहे. बीट टाकलं आहे आपण. बीटाचा काही रसाचा वापर नाही केला आहे. बीट अख्खं घेतलं आहे. त्याच्यामध्ये फायबर भरपूर असतं. तर सकाळी नाश्त्यासाठी पण चांगली